आणि मग गंमत कशी सुरू होती बघा. मी मीराला अनाथ हिंदू महिला आमच्या हॉस्टेलमध्ये ठेवलं. तिथे फक्त राहायची सोय होते. जेवणाचं काय, जेवणाच्या करता सुद्धा आम्ही अजून गंमत करायचो. पैसे तर कमवत होतो मी, तिला पैसे देऊन ती कुठेही जेवू शकत असते, तिथे पैसे भरले जमायचे. पण मग मी रोज सकाळी माझ्या धाकट्या भावाला विश्वासात घेतलं आणि मग आम्ही सोमवार पेठेत राहायचो. आई रोज सकाळी जेवायला करून जायची किंवा जेवायला वाढायची. पाटावर बसावं लागायचं, असं पुढे ताट असायचं, पाटावर बसून जेवावं लागायचं. आणि रोज आम्ही 3 पोळ्या खाणार आहे. त्या दिवसापासनं मी 6 पोळ्या, भाऊ 6 पोळ्या खायला लागलो. आम्ही 3 पोळ्या आईचं लक्ष नसताना गपचूप ताटाखाली प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकायचं. त्यामुळे मकरंदच्या 3 पोळ्या आणि माझ्या 3 पोळ्या अशा 6 पोळ्या मकरंद मीराला हॉस्टेलला नेऊन पोचवायचा. आणि आईचा प्रश्न होता, या पोरांच्या पोटात झाले तरी काय, एकाकी डबल का खायला लागले. माणूस गमतीतनं कसं मार्ग काढतो, याच्यामध्ये कुठली खेदाची दुःखाची स्टोरी नाही आहे. पण माणसाचं जर एक आयुष्य असतं ना, ते कसं प्रवाही असतं, कसा मार्ग काढतो, तर त्याचं एक सुंदर उदाहरण आहे की आम्ही अशा प्रकारे करत झालो. पुढे काय झालं, मी MS कॉलेज असताना MS कॉलेजच्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कॉलेजतर्फे मुलांना एखाद्या कारखान्यात इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंगला पाठवतात. माझी रवानगी किर्लोस्कर ऑइल इंजिनला झाली. आम्ही 1.5 महिन्याकरता ऑइल इंजिनमध्ये मला नोकरीला म्हणून पाठवलं. नोकरी म्हणजे ट्रेनिंग, पगारही असं नसतं, त्याला मानधन देतात ते. तिथे गेल्यावर कुठल्या गोष्टीत उत्सुकता असते. मी तिथे अकाउंट डिपार्टमेंटला मला नोकरी होती, ती ट्रेनिंग होतं. समोर टेलिफोन एक्सचेंजची एक खोली होती. पूर्वीच्या काळच्या टेलिफोन एक्सचेंज आता तुम्हाला नवीन पिढीला कळणारे नाही, जुन्या पिढीला माहीत असेल. असे मोठाले लाकडी बॉक्स असायचे आणि त्याच्यामध्ये ऑपरेटर असायचे. असे कानाला सगळं त्या वैमानिक कसा लावतो तसं कानाला इयरफोन, थोडंपर्यंत माईक आणि त्या खुंट्या असायच्या अशा. आणि फोन वाजले की गुड मॉर्निंग कोयल, गुड आफ्टरनून कोयल, खटक 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 असं ते चालायचं काम. खूप इंटरेस्ट वाटायचा. तिथे सोनपटके नावाचे साहेब होते, आजही आहेत, ते असणार आहेत, भले 80-90 वर्षाचे असतील. तर मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं, साहेब मला शिकवा ना, मला पण मजा वाटते, मला टेलिफोन ऑपरेटिंग शिकवा ना. ते म्हणले 4 नंतर यायचं का. ते म्हणले सकाळी 4ला फॅक्टरी बंद झाल्या, लोड कमी होतं, मग तुला शिकवेल. मी 4 नंतर त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी माझ्या कानाला तो माईक लावला, पुढे इयरफोन लावला, पुढे तो माईक आला. तसा माईक माझ्या तोंडापुढे आला तसा मी तो हाताने असा झटकून दिला, कारण त्यातनं डेटॉलचा वास येत होता. हा डेटॉल काय प्रकरण आहे, 3 ऑपरेटर होते तिथे. ते खूप 150 फोनचा जो बोर्ड होता, किर्लोस्कर एक मोठी कंपनी सारखे फोन. तर दर अर्ध्या तासाला ड्युटी बदलायची. तो पहिला माणूस येतो, दुसरा लावायचा. तो काय करायचा, आधी तुम्ही करता, कानाची इयरफोनला डेटॉलच्या बोळाने साफ करायचा आणि जिथं बोलतो ना तिथे डेटॉलचा बोळा ठेवला होता, कारण थुंकी उडती. माझ्या थुंकीचा दुसरा माझ्यानंतर जो बसणार आहे त्याला त्रास होऊ नये, प्रादुर्भाव होऊ नये, इन्फेक्शन होऊ नये, म्हणून ती काळजी घ्यायची. मला सहज लक्षात आलं की अरे डेटॉलच्या ऐवजी जर अत्तराचा वास आला झालं. रोज संध्याकाळी मीरावर फिरायला संभाजी बागेत जाणं. मीराला आयडिया सांगितली, आज मी असं असं घडलं आणि तो डेटॉलच्या ऐवजी जर सुगंध आला तर काय छान झालं असतं. येस, मीराने मनावर घेतलं. तिला दिवसभर वेळ होता. पुढच्या 1.5 महिन्याच्या आत मीराने ही नवीन कल्पना आणली शोधून, टेलिस्मेलची. फोन न बोलताना अत्तराचा वास. तिला तिथे वेळ होता, तिने किती छान प्रकारे उपयोग केला. आणि मग आमचा पहिला आयुष्याचा बिझनेस सुरू झाला. मी FY संपलो होतो, SYला होतो. काय बिझनेस होता तो, पूर्वीच्या काळचे टेलिफोन होते, असे काळ्या रंगाचे. त्याला तो असा वरती हँडसेट असायचा आणि त्याला असं माउथपीस असायचं. मग आम्ही सुरू केलं की सर तुमच्या घरी येतो मी, दर सोमवारी येणार, तुमचा फोन स्वच्छ करणार, मग त्याला पॉलिश करणार, त्या अत्तराची पट्टी बसवणार. मग अशा महिन्यातनं 4दा आलं की तुम्ही मला फक्त 3 रुपये द्यायचे. 3 रुपये खूप होते त्या दृष्टीने आम्हाला सुद्धा, एका फोनचे, एका महिन्याचे. आणि मग सुरू झालं. आम्ही काय लागलं आम्हाला भांडवल, एक पिवळं फडका, पेट्रोल पंपावर मिळतं बघा, ते पिवळं फडका असं साफ करायचं. मिल्क क्रीमचा डबा, एक लाल डबा असतो, पांढरी क्रीम असते. मग मीराने हे सगळं शोधत गेली ना ती कसं करायचं ते. मग मिल्क क्रीमचा डबा घेऊन तो फोन पुसला की तो स्वच्छ होतो. तुम्ही आजही बघा, तुम्हाला ती मिल्क क्रीम मिळत, त्याची जी दुसरी कुठली क्रीम असते, पण त्याला चकाकी येत नाही. आता चकाकी कशी येणार, फोन शायनिंग तर करायला पाहिजे. कुठली गोष्ट आज जो आहे मार्केटिंग आहे ते शायनिंगचं युग आहे. आणि मग मीराने पुस्तकं आणली. पूर्वी आज एक पुस्तकं वाचन खूप महत्त्वाचं आहे. पुस्तकातनं खूप जेवढं नॉलेज मिळतं तेवढं कुठेही मिळत नाही. मराठीतली आणली आणि त्यात त्याने शोधून काढलं की हा जो टेलिफोन आहे हा एबोनाईट धातूपासून बनवला जातो. आणि एबोनाईट धातूला जर चमकवायचं असेल तर 90% खोबरेल तेल आणि 10% टर्पेंटाईन एकत्र केलं तर त्या मिक्सचरमधून शायनिंग येईल. मग तिने ते नवीन केमिकल सुरू केलं. टर्पेंटाईन आणलं, खोबरेल तेल आणलं आणि मला छोट्या बाटलीत भरून दिलं. आणि मग त्याचे 2 थेंब घेतलं तर पॉलिश चकाचक चकाचक होतं.
मग टेलिफोनची आतली जी खोबणी होती अशी, त्याला काळी पट्टी आम्ही चिकटवायचो. तो काळ्या पट्टीचा त्यांनी डाय करून घेतला त्या शेपचा. पूर्वीच्या काळी लग्नाचे अल्बम जे असायचे फोटोचे ते काळ्या कागदावर चिकटवले जायचे, त्याला फोटो अल्बम कागद म्हणतात. तो कागद आणला, कात्री आणली, तो डाय करून घेतला आणि त्या साईजच्या पट्ट्या कापल्या, त्याला डेटॉल लावलं. डेटॉलचा वास येऊ नये म्हणून केळकर कंपनीतनं अत्तराच्या 10-12 वेगवेगळ्या वासाचे प्रकार आणले आणि मग त्याला तो चंदन, गुलाब, हिना असे अत्तर वेगळे करून त्याच्यात अत्तर लावायला सुरुवात केली. मग आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे त्या पुड्या सुरू झाल्या, हिनाचा वास, चंदनाचा वास. मग पुढे नुसतं मार्केटिंग कसं करायचं किंवा काय करायचं, त्याच्यात 3-4 वास मिक्सचर केले तर काय होते. तर काही थेंब हिनाचे, काही थेंब चंदनाचे आणि काही थेंब रोजचे, यातनं वेगळं वास कॉम्बिनेशन सुरू झालं. मग त्याला त्याने नाव दिलं मेरेलिटा. असे दुसरे कॉम्बिनेशन केले, डायरेक्ट लिहून ठेवलं त्याने किती थेंब कुठे टाकले, आयवोरिटा. अशा प्रकारे वेगवेगळी इंग्लिश नावं पण द्यायला सुरुवात केली. मग मी तुमच्या घरी फोन लावलो की सर बघा किती प्रकार आहेत, 12 प्रकारे वास आहेत, चंदन लावू का मेरेलिटा लावू का आयवोरिटा लावू. गिरायक पण खुश व्हायचं, अरे वा किती प्रकार आहे याच्याकडे व्हरायटी. आणि अशा प्रकारे अत्तराची लयलूट सुरू झाली. आणि हे सगळं करताना किती, महिन्याला 3 रुपये. आणि हा टेलिस्मेलचा आमचा जो अद्भुत बिझनेस होता, जो आजही आहे, अजून ऑफिस आहे त्या नावाने, फक्त आता फोन पुसायचा कुठे बिझनेसला जाता येत नाही आहे. पण तो बिझनेस माझी आयुष्याची सुरुवात झाली. या बिझनेसने मला असंख्य गोष्टी शिकवल्या. मी हळूहळू एकेका टप्प्यात काय काय शिकवल्या, कसं शिकवलं, हे सगळं तुम्हाला सांगत जाणार आहे. पण माझी आयुष्याची सुरुवात झाली टेलिस्मेलमुळे. टेलिस्मेलचा शोध कोण लावला? माझ्या मीराने. कोण होती मीरा? अरे प्रेम अमर झालं, कशाचाही विचार न करता आम्ही पळून जाऊन लग्न केलं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण मनापासून करतो त्या ध्येयापासून कधी दूर नाही जायचं. केलं ना प्रेम, काय हिंमत हरता. त्यातनं काय झालं, आज टेलिस्मेल जन्माला आला. आणि पुढे आज जो काही हा वटवृक्ष झाला, 40-40 हजार लोकांना नोकरी देणारा जो वटवृक्ष तयार झाला, एवढा मोठं साम्राज्य उभं केलं गेलं, त्याचा पाया त्या टेलिफोनच्या बिझनेसमध्ये होता. तिथनं मी इथपर्यंत पोहोचलो. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत जाईल. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घर पण देणारी माणसं, घराला घर पण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.